ज्या महिला आयोगाकडून महिलांचं सबलीकरण, समुपदेशन आणि समावेशन करणं अपेक्षित आहे, त्या महिला आयोगानेच जर महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असतील तर शोषित महिलांनी न्याय कुणाकडे मागावा? माझा सरळ साधा प्रश्न आहे. मला या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अत्यंत संवेदनशील महिला असणाऱ्या सन्माननीय सुनेत्रा वहिनींना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सुनेत्रा वहिनींची किंवा एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे की सतत वादाच्या भुवऱ्यात असणाऱ्या चाकणकरांना आपल्याला या आयोगावर ठेवावं लागतं? कारण आयोगाचा दुरुपयोग करत वारंवार शोषित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचं शोषण करणाऱ्या लोकांना राजाश्रय देण्याचं काम जर चाकणकर करत असतील तर चाकणकरांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही.